मंत्रालयाच्या समोर असलेला अजिंक्यतारा हे शासकीय निवासस्थान जे आहे ते आता मंत्री संजय शिरसाट यांना वास्तव्यासाठी राहण्याकरता देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे। अजिंक्यतारा या निवासस्थानी पूर्वी राज्याचे माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे वास्तव्यास होते, परंतु आता मात्र त्यांचा कार्यकाळ विरोधी पक्षनेत्याचा संपला असल्या कारणाने हे अजिंक्यतारा हे शासकीय निवासस्थान जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांना वास्तव्यास राहण्यासाठी देण्यात आलेलं आहे। खरं तर बंगल्याच्या वाटपावरतून मोठं नाराजी नाट्य जे आहे ते शिंदेंच्या आमदारांमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळालेलं होतं। प्रमुख खाती आमच्याकडे दिली असताना देखील आम्हाला वास्तव्यास राहण्याकरता बंगले देण्यात आलेले नाहीयेत। आम्हाला कुठेतरी शासकीय इमारतींमध्ये 2 BHK 3 BHK अपार्टमेंट्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भातली नाराजी आहे ती वेळोवेळी मंत्री संजय शिरसाट यांनी खंत जी आहे ती बोलून व्यक्त सुद्धा केलेली होती। आता मात्र संजय शिरसाट यांना राहण्याकरता मंत्रालयाच्या समोरील अजिंक्यतारा जे शासकीय निवासस्थान आहे ते त्यांना मिळालेलं आहे। त्यामुळे आता तरी संजय शिरसाट यांची नाराजी जी आहे ती दूर होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।